दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा. सोलापुरातील डीबीएफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विविध स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन वेलणकर सभागृहात करण्यात आले होते. प्रारंभिक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर टी आर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे, प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर, उद्योगपती मनोहर मुदळकर हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी आनंद मसालखाम यांचे वि वा शिरवाडकर यांच्या साहित्यातून व्यक्त झालेली जीवनमूल्ये या विषयावर बोलताना म्हणाले, कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण लेखनातून मानवी जीवनमूल्य मांडले आहेत. साहित्यिक समाजाचे देणेकरी आहे याची जाणीव शिरवाडकर यांना होती. हे स्पष्ट करून त्यांनी तत्कालीन सामाजिक व स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. आपल्या काव्यातून क्रांतीचा जय जयकार करताना समाजातील जातीयता, धार्मिक व आर्थिक विषमता तसेच स्त्री पुरुष विषमता नष्ट झाली पाहिजे, सर्वत्र समानता प्रस्थापित झाली पाहिजे असा विचार आपल्या लेखनातून मांडले. प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर यांनीही यावेळी उपस्थितांना मराठी भाषा संवर्धनासंदर्भात मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विविध उपक्रमातून मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविले जाते. येथील वाचन, लेखन, भाषण व संवाद कार्यशाळेतून तसेच लेखक आपल्या भेटीला उपक्रम महत्वाचे आहेत असे ते म्हणाले. यानंतर मराठी भाषा साहित्य व कलावंत तसेच स्पर्धा परीक्षा धर्तीवर आधारित घेण्यात आलेल्या आंतरजिल्हा स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. 3 विद्यार्थी संख्या गटच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून 27 संघांनी सहभाग नोंदविला. स्क्रीनिंग टेस्ट व एकूण 5 राऊंड मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत DPB दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावले. या संघात सुनील पवार, विनायक विराजदार व रविदास झाडे यांचा समावेश होता. DBF दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावले. यामध्ये पूनम मोठे, ऐश्वर्या पोंका व पृथ्वी गवळी यांचा समावेश होता. श्रीकांत चौगुले, अभिषेक नागटिळक व मनीषा बाबरे यांचा समावेश असलेल्या DGB दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व अनुक्रमे रुपये 4001, 3001 व 2001 रोख बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर रविकिरण जाधव, प्राध्यापक डॉक्टर रविराज रणवरे, रेवणसिद्ध बैरुणकीकर, प्राध्यापक डॉक्टर गणेश सातालोलू, प्राध्यापक डॉक्टर सो साखरे, प्राध्यापक शिवाजी जगताप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंत वडापूर, जिनत शेख, रितिरे सरवदे, इरफान बळुर्गी, साक्षी सुराणा, आरती मोहिते यांनी परिश्रम घेतले.